धन्यामी हो धन्यामी जन्मालो मोठ्या मुक्त कंठाने या मानवी देहाबाबत मोठ्या सौभाग्याने हा नरदेह प्राप्त होतो. भाग मनुष्य साधू संतांच्या दैवतांच्या चरणस्पर्शाने पवित्र अशा भारत देशामध्ये जन्म मिळाल्यानंतर परम सौभाग्य आणि ज्यांनाही भक्ती ही साधना शक्य नसेल त्यांच्यासाठी शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज सर्वांना शक्य होईल अशी सुलभ सुविधा उपलब्ध करून देतात. ते म्हणजे आजच्या कीर्तनाकरिता निवडलेल्या अभिनयातील प्रथम चरण. महाराज ज्यांच्या प्राप्तीची उक्ती सांगतात अशा ईश्वराला हरी या नावाने का उल्लेख करतो? कारण हरी हा भक्ताच्या दुःखाचे तात्काळ हरण करतो. तो हा उतरील पार भाव दुस्तर नदीचा. म्हणजेच हरिभक्ताचं धर्म संकट ताबडतोब नष्ट करतो, हरण करतो. म्हणून त्याला नाथ बाबांनी हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. विठाल काही शंका निर्माण होतात की भगवंताच्या प्राप्तीकरिता ज्या संतांचा आधार घेण्याची सल्ला नाथ महाराज सांगतात, परंतु आज असे संत उपलब्ध आहेत का? संतांचा आधार का घ्यायचा? संत हे कोण आहे आणि संत कसे ओळखावे? ऐका, संत हे साक्षात चालते बोलते ईश्वर साहेब. संततेची देव
देवतेचे संत निमित्त त्या बळी. किती मोठा आहे परमेश्वरच कधी कधी साधू संतांच्या भूमिकेत त्या भूतलावर अवतरतो. युट्यूबवर अपलोड कशा करिता मूर्ती हे जनानं देखावे डोळा अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जनजळे जीवा. या उद्देशाने आपल्या सर्व जडजीवांचा उद्धार करण्यासाठी सर्वसामान्य स्वरूपात अवतरतात आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कधी कधी बोलण्यातून कधी कधी कृतीतून आपल्याला शिकवित असतात. सहज बोलणे गीत उपदेश करुणी सायस शिकविते. संत म्हणजे म्हणजेच संत जे विश्वकल्याणाकरिता आपले जीवन सतत चंदनासारखं अखंड झिजवतात ते म्हणजे संत. जे स्वतःसाठी नाही तर इतरांच्या साठी जगतात अशी ज्यांची भूमिका ते म्हणजे संत. जे निष्कामतेने व निस्वार्थ हेतूने केवळ जनहितार्थ व जनकल्याणार्थ आपले जीवन चंदनासारखं झिजवतात अशी ज्यांची भूमिका ते म्हणजे संत. परंतु आज असे संत उपलब्ध आहेत का? अशा महान साधू संतांची भेट व्हायला त्यांची संगती मिळायला नशिबात पाहिजे. अशा साधू संतांची कृपा व्हायला ईश्वराचीच कृपा पाहिजे. म्हणूनच म्हटलं आहे की मिलना कठीण है संतन का बड़े भाग्य से मिलते हैं. मिलना कठीण है संतन का बड़े भाग्य से मिलते हैं और मिल भी गए तो सत्संगती नहीं होती. मिठाई याप्रमाणे देवदुर्लभ संतांचे धरावे संतांचे ते पाय धरावे म्हणजे काय? पाय धरून ठेवा असा अर्थ होत नाही बरं. असा शब्दशः अर्थ करूच नाही, नाहीतर केवढा मोठा अनर्थ होऊ शकतो. याकरिता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते, ऐका. एका मुलाला एका भिंतीच्या म्हणून तो रडायला लागला. बाबा बाबा देवा रे देवा काय मी करू. याप्रमाणे ओरडत ओरडत तो डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो, डॉक्टर डॉक्टर मला भिंती चावला. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, अरे ते डॉक्टर एका इमर्जन्सी पेशंटचा उपचार करण्यात व्यस्त असल्यामुळे तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की अरे बाबा तूच त्या टेबलवरची बँडेज पट्टी घे आणि ज्या ठिकाणी तुला भिंती चावला त्या ठिकाणी तूच तुझ्या हाताने लाव. तुझ्या वेदना नष्ट होतील. हा बाबा घरी आला, बँडेज पट्टी लावली, परंतु आराम झालाच नाही. वेदना वाढल्यामुळे परत डॉक्टरकडे येतो आणि म्हणतोय काय, डॉक्टर आराम झालाच नाही. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की तू बँडेज पट्टी लावलीस तर नाही, मग तू कुठे लावली? तेव्हा तू म्हणतो की मी माझ्या घराच्या भिंतीच्या कोपऱ्यात लावली. विठाला हे जसं शब्दशः अर्थ ग्राह्य धरता येत नाही, अगदी त्याचप्रमाणे ठराविक संतांची पाय धरून ठेवायचा शब्दशः अर्थ होत नाही. तर संतांच्या संगतीचा विचारांचा आश्रय आधार घेतला तर निश्चितच आपला ईश्वराची कृपा संपादन करणे शक्य होते. विठाला संतांचा हा संग ही अभंग. संतांचा हा संग ही अभंग. संतांचा हा संग संग ही अभंग. संतांचा हा संग संग ही अभंग. सोये पांडुरंग भजनात रंग. सोये पांडुरंग भजनात रंग. असं याप्रमाणे संत श्री नाथ महाराज आपल्याला सांगतात की धरावे संतांची ते पाय. परंतु का धरावे संतांची ते पाय? कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाईल, म्हणून धरावे संतांची ते पाय. परंतु का धरावे संतांची ते पाय? कारण
सुखवसे हे जी ठाई बहुपाई संतांची म्हणून धरावे संतांची ते पाय. परंतु का धरावे संतांची ते पाय? कारण त्याची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा दिला म्हणून धरावे संतांचे ते पाय. परंतु का धरावे संतांचे ते पाय? कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला म्हणून धरावे संतांचे ते पाय. परंतु का धरावे संतांचे ते पाय? कारण आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ त्यालाही म्हणून संत चरणी भाव धरा क्षणोक्षणी नामस्मरा मुक्ती सायुज्य तवरा हेची करा बापांना. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चरणी नम्रता विनम्रता स्वीकारा. कारण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुठल्याही कार्यक्षेत्रात उन्नती उत्कर्ष निश्चितच आहे. म्हणून धरावे संतांचे ते पाय. म्हणूया मस्तक परंतु आज शोकांतिका आहे की कोणीच आज वाकायला तयारच नाही. कारण आपल्या पदाचा, कलेचा, शक्तीचा, रूपाचा, विद्वतेचा हा अहंकार आपल्याला वाकूच देत नाही. म्हणून त्यांची इतरांना सन्मान, रिस्पेक्ट देण्याची मानसिकता राहिलीच नाही. परंतु आपल्या लक्षात यायला पाहिजे की आध्यात्मिक क्षेत्रातील उन्नतीकरिता नम्रभाव ही पहिली पायरी आहे. आणि नम्रतेनेच कार्य करता साधक हरिभक्त माणूस हा शोभून दिसतो. विठाल कर्ण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात कर्ण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात. बरं, ईश्वराच्या प्राप्तीकरिता संतांचाच आधार का घ्यायचा? कारण ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये एखाद्या मंत्रीला भेटण्यासाठी जसा पर्सनल असिस्टंट लागतो, विवाह जुळण्यासाठी जसे मध्यस्थी लागतात, कोर्ट कचेरीच्या कामासाठी जसे वकील लागतात, व्यवहारामध्ये जसे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लागतात, अगदी त्याचप्रमाणे परमार्थिक क्षेत्रात सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रातील तज्ज्ञ लागतात. आणि ते म्हणजे संत. एक सांगू का? आपल्याला जे मिळतं आणि ज्यांच्या माध्यमातून मिळतं तिथेच आपल्याला जावं लागतं, अन्यथा शक्य होत नाही. बघा, आपल्याला भाजीपाला पाहिजे असल्यास मेडिकलमध्ये जावं लागतं, मेडिकल पाहिजे असल्यास सलूनमध्ये जावं लागतं ना. तुम्ही जाता ना, तुम्हाला भाजीपाला पाहिजे असल्यास तुम्ही मेडिकलमध्ये जाता, मेडिकल पाहिजे असल्यास तर हिरो सलूनमध्ये जाता, नाही जात. बघा, याप्रमाणे हे जसं चुकीचं आहे. म्हणून आपल्याला भाजीपाला पाहिजे असल्यास भाजीपाला दुकानातच जावं लागतं, मेडिकल पाहिजे असल्यास मेडिकलमध्येच जावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे देव जिथे मिळतो तिथेच आपल्याला जावं लागतं. कारण देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव हर्षाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव हर्षाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही.
हनुमानजीच्या मंदिरात जातो आणि प्रार्थना करतो. मनोजवं मारुततुल्य वेगं जय हनुमान ज्ञान गुण युद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरणा शरणा हनुमन्ता तुम्हारो रामदूता तुम्हारो असं याप्रमाणे प्रार्थना करतो. तेवढ्यात हनुमानजी महाराज प्रकट होतात आणि संवाद करतात. वरम ब्रूहि मागम, बोल तुझी काय इच्छा आहे. मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालोय म्हणून तू हवं ते माग. तेव्हा तो मुलगा म्हणतो की हे भगवान हनुमान जी महाराज, 12 साल हो गए भगवान, मेरी शादी नहीं हुई. प्लीज 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 मेरी शादी बना दो ना भगवान. मैं आपकी असीम कृपा कभी कभी नहीं भूलूंगा भगवान. तेव्हा हनुमानजी महाराज म्हणतात कि अरे बेवकूफ, अरे मेरे भाई, अगर मैं तुम्हारी शादी बना देता तो क्या मेरी शादी नहीं हुई होती. जाओ, ये माल तुम्हें राम मंदिर में मिलता है. तेव्हा हा धावतच राम मंदिरात जातो आणि प्रार्थना करत लागतो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. हे राम, तू अंतर्यामी जनकास तेरे चरणों में चालत आहे. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र प्रकट होतात आणि म्हणतात, बोल बेटे बोल, तुझे क्या चाहिए. तेव्हा तो मुलगा म्हणतो कि हे भगवान, 12 साल हो गए मेरी शादी नहीं हुई भगवान. मैं हनुमान जी के मंदिर में गया था भगवान, लेकिन उन्होंने आपके पास भेजा. प्लीज 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 मेरी शादी बना दो ना भगवान. मैं आपको कभी कभी नहीं भूलूंगा भगवान. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की ठीक आहे, जाओ, हो जाएगी तुम्हारी शादी. तेव्हा हा धावतच घरी जातो. सुंदर योग सुद्धा येतात, लग्नही होतं. एके दिवशी दोघंच पती पत्नी पंढरपूरला जातात. दुपारचे 2-2:30 वाजेपर्यंत पत्नी त्याच्या माग 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 होती आणि जो हरवली, 8-15 दिवस झाले अजूनही सापडलीच नाही. तेव्हा हा धावतच राम मंदिरात जातो आणि म्हणतो कि हे भगवान, आपकी असीम कृपा से मेरी शादी हुई थी भगवान. आज 8-15 दिन हो, मैं पंढरपुर मेला देखने गया था भगवान. आज 8-15 दिन हो गए वो गुम हो गए. ढूंढ रहा है गली गली. प्लीज 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 मेरी बीवी को ला दो ना भगवान. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणतात कि अरे बेवकूफ, अगर मैं तुम्हारी बीवी को ला देता तो मेरी जानकी के लिए लंका में हनुमान जी को काहे को भेजता. जाओ, ये माल तुम्हें राम मंदिर में मिलेगा. विठ्ठल. याप्रमाणे आपल्याला जे मिळतं आणि ज्यांच्या माध्यमातून मिळतं तिथेच त्यांच्याचकडे जावं लागतं. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे सृष्टीवरती हवा प्रत्येक ठिकाणी आहे, परंतु गाडीचा सायकलचा टायर पंक्चर झाला तर आपल्याला हवेसाठी पंक्चरच्या दुकानात जावं लागतं. हवा तर प्रत्येक ठिकाणी आहे, कणाकणात आहे, परंतु आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही.
त्यासाठी विशिष्ट ठिकाणीच जावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे हरी तर या सृष्टीवरती प्रत्येक ठिकाणी आहे, कणाकणात आहे. परंतु ईश्वराला भेटण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी विशिष्ट ठिकाणीच जावं लागतं आणि ते विशिष्ट ठिकाण म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल. संत श्री नाथ महाराज ईश्वराच्या प्राप्तीकरिता संतांचाच आधार का घ्यावा असं अट्टहासाने आपल्याला मार्गदर्शन केलं. हे ठीकच आहे, परंतु विठ्ठल विठ्ठल. मार्गदाहुनी केले आधी, 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 मार्गदाहुनी केले आधी. मार्गदाहुनी आधी संत देवयाने संत येण्याची पणते चालो येण्याची पणते चालो. संत श्रीनाथ ईश्वराच्या प्राप्तीकरिता संतांचाच आधार का घ्यावा असं अट्टहासाने आपल्याला मार्गदर्शन केलं. हे ठीकच आहे, परंतु आज या युगामध्ये असे साधू संत शोधायचे कुठे? कारण आज या कलियुगात अनेकांची फसवणूक झाली, अनेकांनी विश्वास ठेवला परंतु विश्वासघातच झाला. आजच फसवणूक होत आहे असं नाही, तर यापूर्वी सुद्धा मोठ्या मोठ्यांची फसवणूक झाली आहे आणि याला जबाबदार कोण? तर कदाचित आपणच. केवळ वरपांगी अवस्थेला महत्त्व दिल्यामुळेच, केवळ डेकोरेशनला महत्त्व दिल्यामुळेच. बघा, एक दृष्टांत सांगतो. जबाबदारी लक्षपूर्वक आणि जबाबदारी नाही का. एक बार मंदोदरी अपने पति लंकापति रावण जी से कहती है कि सुनो जी, मुझे पता है आपके पास ऐसी मायावी विद्या है जिस विद्या से आप किसी का भी रूप ले सकते हो और ले सकते थे, लेकिन जब आपने सीता महारानी का हरण किया तब आपने साधु संत का भेष क्यों लिया? ऐसा सुनकर लंकापति रावण जी कहते हैं कि महारानी मंदोदरी, अब तो मेरी कुंडली जानती हो. हाँ, बराबर है आपका कथन. मेरे पास ऐसी मायावी विद्या है जिस विद्या से मैं किसी का भी रूप ले सकता हूँ और ले सकता था. पर जब मैंने पंचवटी से सीता महारानी का हरण किया तब मैंने एक साधु संत का भेष क्यों लिया? इसलिए मैंने ये रूप लिया क्योंकि मैं सारी नारी जातियों को ऐसा संदेश देना चाहता था कि ऐसे साधू के भेष से किसी को भी फसाया जा सकता है. म्हणून यापुढे अशी फसवणूक व्हायला नको, कोणाचाच विश्वासघात व्हायला नको. म्हणून संत श्री नाथ महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात, धरावे सांगतात. येणे साधती बरेचदा आपण आपल्या संसारात, प्रपंचात, व्यवहारात, व्यवसायात कितीही दक्ष राहा, कितीही चतुर राहा, कितीही हुशार राहा, कितीही सावध राहा, परंतु एखाद्या वेळीस असं धर्म संकट येऊन जातं ते सांगून येत नाही. चोर पावलांनी येतं, त्यावेळी आपण भयभीत होत जातो. क्या करे और क्या ना करे अशी परिस्थिती निर्माण होते. अशा संघर्षमय परिस्थितीत साधू संतांचा आशीर्वाद जर आपल्या सोबत असेल तर अवघी चिंताच वेळ, क्षणार्धात टेन्शन मुक्त असा सुद्धा अनुभव येऊ शकतो. म्हणून संत श्री नाथ महाराज रामबाण औषधी समान साधन सांगतात की येणे साधी ती साधने, तुटे ती भावाची बंधने. साधू संतांच्या आधाराने असंख्य अडचणी निश्चितच दूर होतील,
परंतु कशावरून आम्ही हे ग्राह्य धरावे, कशावरून आम्ही विश्वास ठेवावा, याला काय पुरावा? त्याकरिता महाराज सांगतात की वेदशास्त्र देती ग्वाही, संताविना प्राप्ती नाही. वेदशास्त्र देती ग्वाही, संताविना प्राप्ती नाही. याकरिता महाराज सांगतात चतुर्वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि 6 शास्त्र, वेदशास्त्र, शास्त्रशास्त्र, योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र आणि मीमांसाशास्त्र हे महान ग्रंथ सुद्धा पुरावे देतात की संताविना प्राप्ती नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेदशास्त्र हे सर्वोच्च न्यायालयाच्या समान आहे आणि या न्यायालयाने दिलेला आदेश, अंतिम निर्णय हा सर्वांनाच मान्य करावा लागतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा शास्त्राला प्राधान्य द्यावे असं स्वमत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथातून आपल्याला सांगतात की शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही ऋण मानावे, जे घेवे बिन म्हणावे विषयभूत. म्हणून संत श्रीनाथ महाराज आपल्याला सांगतात की आपल्या जीवनातील सकल मनोरथाची पूर्णता करण्यासाठी साधू संतांचा आधार ही फार मोठी युक्ती आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात अजनलने संता एका जनार्दने संता एका जनार्दने संता एका जनार्दने संता एका जनार्दने
हरी